बघा 8 वाजलेत. मी आत्ता घड्याळ दाखवलं तुम्हाला आणि आम्ही आत्ता बरोबर 8:15 वाजले होते. 8:15 झाले होते आणि आम्ही घरातून निघालो होतो. हे बघा आमचं सगळं पॅकिंग, सगळं सामान, भरपूर सामान होतं आमच्यासोबत, कारण बाळू होता त्याच्यामुळे आम्हाला भरपूर खाणं पिण्याचं सगळं सामान घेतलं होतं. लिफ्टमधून आम्ही सामानाने भरली होती आणि मस्त सुरूच होती लिफ्टमध्ये कंटिन्यू काही ना काहीतरी. तो फार एक्साईट होता ॲक्च्युली की आम्ही बाहेर फिरायला चाललो आहे आणि सगळेजण सोबत चाललो आहे, त्याच्यामुळे त्याला फार छान वाटत होतं आणि मग तो छान एन्जॉय करत होता आई बाबांसोबत, म्हणजे आजी आजोबांसोबत आणि आमच्या दोघांसोबत. सो आम्ही लिफ्टमधून तेवढंच ठेवत होतो. ही बॅग आणली घेते का? खाली आल्यावरती सगळं सामान ठेवलं ठेवत होतो. भरपूर सामान होतं खाऊचं वगैरे. मग एक एक करून सगळेजण आपापली बॅग ठेवत होते आतमध्ये. आणि हे बघा आम्ही पाण्याचा एक मोठा कॅन घेतलं होतं, कारण पाणी आता खूप लागतं. आपल्याला माहिती आहे उन्हाळ्यात पाणी खूप लागतं, त्यामुळे आम्ही पाण्याचा स्टॉक भरपूर घेतला होता. छोट्या आणि मोठ्या बॉटल्स आणि एक मोठा जार घेतला होता. त्यानंतर आम्ही एक बरोबर 8:30 वाजता मला वाटतं निघालो असेल, कारण एक 10-15 मिनटं आमची सगळी बॅग वगैरे पॅक केलेली आतमध्ये ठेवण्यात गेलं. आणि मग आम्ही मला वाटते 8:30 वाजता शार्प घरातून सोसायटीतून निघालो. इथे बाळ आजी आजोबांसोबत बसला, त्याला त्यांच्यासोबतच जास्त त्याला आवडतं, त्यामुळे इथे बसलेत आम्ही सगळेजण. आम्ही छान गाडीत बसलो आणि आम्ही निघालो बरोबर 8:30 वाजले. आम्ही जेव्हा निघालो तेव्हा सुरू झालं सकाळी 8:30 वाजता शार्प. ते आम्ही इथून जाणार आहे, तुम्ही कॅप्शन वाचलं असेल की आम्ही कोकणात जाणार आहोत. आणि आम्ही 8:30 वाजता निघाल्याच्या नंतर आम्ही कोकणात पोचलो. साधारण 1-2 वाजले आम्हाला पोचायला, कारण खाणं पिणं वगैरे सगळं थांबून नाश्ता वगैरे करून. सो असं आमचं सुरू झालं होतं ट्रॅव्हलिंग. आणि इथलं एक सकाळचं वातावरण खूप छान होतं आमच्या सोसायटीच्या बाहेर रोड साईडला. आणि आम्ही ताम्हिणी घाट मार्गे गेलो. सो हा ताम्हिणीचा घाट इतका सुंदर दिसत होता, म्हणजे इतक्या ऐन उन्हाळ्यात देखील इतकं गारवा आणि इतकी छान हिरवाई होती, इतकं हिरवंगार होतं सगळं. सो खूप सुंदर घाट आहे हा, आणि ह्या घाटातून जायची मजा एक वेगळीच असते. सो आम्ही ताम्हिणी घाटाच्या मार्गे आम्ही कोकणात उतरणार होतो आणि इथे परत बाळूची मस्ती होती. आजोबांसोबत गॉगल घाल, टोपी घाल, एकमेकांना छोटीशी मस्ती अशी सगळं सुरू होतं. आम्ही ताम्हिणी घाटात एका हॉटेलमध्ये थांबलो होतो नाश्ता करायला. आणि आता आम्ही इथं हॉटेलमध्ये सुंदर होतं, थांबलोय नाश्ता करायला. ते हॉटेल होतं, म्हणजे बाहेरचा जसं त्याचा सगळा ॲम्बियन्स पाहिला तर इतका सुंदर होता. म्हणजे इतकं ऊन होतं पण इतकं छान वाटत होतं तिथं. इतकं ऊन म्हणण्यापेक्षा एवढं ऊन नव्हतं ज्यावेळेस आम्ही निघालो जाण्यासाठी. तर हे बघा इथे छान केळीचे घड वगैरे लागले होते, छान छोट्या छोट्या पपई पण लागल्या होत्या. आणि बाहेर छान त्यांनी इतकी सुंदर झाडं लावली आहेत छोटी छोटी, आणि ते झोके पण बांधले होते. आम्ही त्या झोक्यावरती पण बसलो. आणि बाहेरचा त्यांचा जो काही परिसर होता तो खूप सुंदर दिसत होता या झाडांमुळे. आणि छोटंसं त्यांनी स्विमिंग पूलचं तिथं काम सुरू आहे. ते बोलले की आम्ही अजून डेव्हलप करतोय हे हॉटेल, सो तुम्ही नेक्स्ट टाइम जेव्हा याल तेव्हा अजून हे छान झालेलं असेल. तो आत्ताही छानच होतं, पण या हॉटेलचं जे काही काम सुरू आहे सो ते पाहता नेक्स्ट टाइम अजून छान असेल असं त्यांचं म्हणणं झालं. आणि मग मी इथे जरा फिरत होते की काय काय आहे हॉटेलमध्ये पाहायला. आणि ते ज्यावेळेस आम्ही बाहेर आले त्यावेळेस इथे छान ज्वारीचं त्यांनी कणसं लावली होती ज्वारीचं. त्यानंतर इकडे टोमॅटो, वांगी वगैरे होती, भेंडी होती, अशा भाज्या होत्या थोड्याफार लावलेल्या. जास्वंदीची झाडं तर भरपूर होती, लाल जास्वंद, पिवळी जास्वंद, मोगऱ्याची झाडं. आणि हॉटेलचं नाव बघा, करवंदी व्हॅली असं या हॉटेलचं नाव आहे. आणि हे अगदी मिडला आहे ताम्हिणी घाटाच्या. जर तुम्ही या मार्गे कोकणात किंवा कुठेही जाताना तुम्ही ह्या साईडने आलात तर या हॉटेलला नक्की व्हिजिट करा, खूप छान हॉटेल आहे. आणि हे बघा आमचा बाळूचे इथे मस्ती सुरूच आहे, तो कंटिन्यू इकडून तिकडे पळत होता. आणि मग आम्ही नाश्त्याची वाट बघत थांबलो होतो. साधारण आम्ही 10 वाजता 9:15 झाले होते आम्हाला ताम्हिणी घाटात पोचायला. आणि आम्ही वाट बघत होतो की नाश्ता, आणि ॲक्च्युली मी विसरले व्हिडिओ काढायला की नाश्त्याचा, पण आमचं खाऊन झाल्याच्या नंतर आम्ही पोहे आणि उपीट घेतलं होतं. इथे जास्त काही आम्ही ज्यावेळेस गेलो त्यावेळेस इथे अवेलेबल नव्हतं, कारण का हा जो सीझन आहे तो कमी थोडासा वर्दळीचा आहे, म्हणजे कमी लोक असतात असं त्यांचं म्हणणं आलं. सो मग आम्ही नाश्ता करून निघालो परत घाटातून. आणि इतकं सुंदर दिसत होतं बाहेर, आणि ते छोटे छोटे माकड होते. सो
येस, या व्हिडिओचे भाग तुम्ही पाहत आहात. या ट्रिपचे आमचे हा पहिला पार्ट आहे. सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. या भागांचा तुम्हाला तुमच्या वॅकेशनमध्ये खूप छान फायदा होणार आहे. त्याच्यामुळे हे भाग आवर्जून सगळे ट्रिपचे पाहत राहा. आवडले तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय.